आणि त्या आदेशाचं इथल्या पोलिसांनी तंतोतंत पालन केलं आणि आपले 5 हुतात्मे झाले. त्या 5 हुतात्म्यांच्या बलिदानातून हा लढा जो पेटला तो आपला भाग बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सर्व भाग महाराष्ट्रात गेल्याशिवाय थांबणार नाही. हे गेली 70 वर्ष आम्ही सांगतोय. आमची पिढी आता संपलेली आहे. माझ्या बरोबरचे फार थोडे शिल्लक असतील, पण मला सांगायला निश्चितपणाने अभिमान वाटतोय. पिढ्यानपिढ्या चाललेला लढा हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीनंतर चाललेला लढा एकमेव असावा आणि हा लढा आपलं उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय म्हणजे हा भाग महाराष्ट्र राज्याला जोडल्याशिवाय थांबणार नाही. तस शपथबद्ध होण्यासाठी आपण हा हुतात्मा दिन पाळतोय आणि आपण तसं शपथबद्ध होऊया. आता या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण थोडी प्रगती केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्र सरकारनं आज पण कधी झालं नव्हतं. तसं गेल्या 4 वर्षात आम्ही फक्त समिती म्हणून मांडत होतो, पण महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न आपला म्हणून घेतलेला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि त्यात मागणी अगदी साधी आहे की हा प्रश्न पुन्हा भारताच्या पार्लमेंटकडे पाठवून द्यावा आणि पार्लमेंटमध्ये निर्णय उदित का व्हायचा तो ते बघायला आम्ही समर्थ आहोत. थोडी साधी मागणी आहे, पण अजूनही ती मान्य होत नाही. ती मान्य होईपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागणार आहे. मान्य झाल्यानंतर त्यात काय युक्तिवाद करायचा सर्वोच्च न्यायालयात किंवा पार्लमेंटमध्ये तो आपल्याला करता येईल. तर ते होईपर्यंत किमान आपलं ऐक्य आजपर्यंत आपण गेले 70 वर्ष अभ्यंतर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे अभ्यंतर ठेवूया आणि या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहूया एवढं सांगून